आपल्या तिसऱ्या पार्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, बाहेर आलो, चपला घेतल्या, आकाजवळून मस्त 50 रुपयाचे मसाला मारून जाम घेतले. जाम रस्त्यानं न खाता एका हॉटेलवर आलो, तडसाक मस्त पहिले जाम खाल्ले. खायच्या बाबतीत तुम्हाला तर माहित आहे, तुमचा भाऊ कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. चढ दाबून नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या तीर्थक्षेत्रावर जायसाठी निघालो. रस्त्यानं मस्त गाणे वाजत गप्पा गोष्टी करत आम्ही अक्कलकोटला आलो. तटी आल्यावर गाडी पार्किंगला लावली आणि एक मँगोची बॉटल दाबली. मँगोची बॉटल पिऊन सरळ मंदिरात आलो. हेच आहे ते अक्कलकोटचे मंदिर, श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंदिरात आल्यावर एकदम मन भरून आलं. एकदम वेगळ्या पद्धतीने मंदिराची सजावट केलेली होती. सोलापूर जिल्ह्याच्या मध्यभागी असलेले अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे. मंदिराच्या आत आलो, श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. अटी मंदिराच्या वतीने लिहिलेलं होतं की कोणीही येथे धागे बांधू नये. आपले लोक तर माहितात तुम्हाला किती डेंजर आहेत. मग धागे बांधू बांधू पुरी गिरील भरून टाकली होती. हा फॅन पारा बा किती मोठा आहे. मी या फॅन पासून 30 फूट दूर होतो, तरी बी या फॅनची हवा मला फुल ताकद न लागे. स्वामी समर्थाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यांच्याच बाजूने स्वामी समर्थाची भव्य दिव्य मूर्ती होती. स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अखेरीस महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावी मुक्काम केला. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये समाधी घेतली. या मंदिरामध्ये 11:15 ते रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असते. वाढत्या गर्दीचं प्रमाण पाहून आम्ही चढून युटर्न घेतला. आता आम्ही याच्या पुढे कुठं गेलो, आमच्यासोबत काय झालं, हे तुम्हाला आपल्या चौथ्या पार्ट मध्ये पाहायला भेटेल. तुम्ही आपल्याला गपागप रपारप फॉलो करून घ्या.